स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय। आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे। तर राज्यातल्या पराभवाची जबाबदारी ही माझी आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी चांगली तयारी करण्यासाठी आणि ज्या काही यामध्ये कमतरता यावेळी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आता मात्र मला मोकळं करावं असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। विधानसभेच्या तयारीसाठी मी संपूर्ण वेळ देणार आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। राज्यातल्या पराभवाची जबाबदारी माझी आहे आणि म्हणूनच पुढच्या विधानसभा निवडणुकांसाठी जी तयारी करायची आहे त्यासाठी मला मोकळं करावं। सरकारमध्ये जे काही करायचंय ते माझी टीम करेल आणि निश्चितच ही टीम पूर्णपणे काम करेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीस आता राजीनामा देतात काय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भाजपमध्ये निश्चितच या मोठ्या वक्तव्यानं गोंधळ उडालेला असणार आहे। फडणवीस राजीनामा देणार का हे बघावं लागणार आहे। मोठी खळबळ सध्या राजकीय वर्तुळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता राजीनामा देतात का हे पाहायचं आहे। अर्थातच यावर विरोधकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हेही पाहायचंय। निश्चितच कुठलाही पराभव हा जिव्हारी लागणारा असतो। मोठी शक्तीपणाला भाजपनं लावलेली होती, अनेक समीकरणं जुळवून आणलेली होती, राजकीय गणितं जी शक्य वाटत नव्हती, जी अशक्य वाटत होती ती सर्व गणितं त्यांनी शक्य करून दाखवली होती आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी हा पराभव लागलेला आहे। राजीनामा देण्याची त्यांनी तयारी केलेली आहे। काय म्हटलंय नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। तर राज्यातल्या पराभवाची जबाबदारी माझी आहे। एक मोठा नरेटिव्ह राज्यात कमी झालेल्या जागांची जबाबदारी स्वीकारतो। विधानसभेसाठी पूर्ण वेळ ताकदीनं उतरायचं आहे। मला सरकारमधून मोकळं करावं। ते राजीनाम्याचे संकेत दिलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी। राज्यातल्या पराभवाची जबाबदारी माझी आहे असं म्हटलंय। मला सरकारमधून मोकळं करावं म्हणजेच उपमुख्यमंत्री पदावरून मोकळं करावं अशी देवेंद्र फडणवीस आता तयारी करतात असं दिसतंय। फडणवीस आता राजीनामा देतात का? आगामी काही काळामध्ये राज्यामध्ये देखील महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। इकडे केंद्राकडे सरकार बनवण्याची सध्या तयारी सुरू असताना इकडे राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। फडणवीसांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या वक्तव्यातून दिली आहे। लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे आणि आता विधानसभेच्या तयारीसाठी पूर्ण वेळ देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात। फडणवीसांच्या या विधानानं राजकीय वर्तुळामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। तर अर्थातच राजकीय वर्तुळात काय नेमक्या प्रतिक्रिया या संदर्भात येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स सध्या विविध पक्ष कार्यालयामध्ये आहेत। कृष्णात पाटील सध्या शिवसेनेकडे आहेत, त्यामुळे काय नेमकं देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा आता पडसाद उमटतात आणि मुख्यतः विरोधकांमधले प्रतिक्रिया पाहूया। या पदावरून मुक्त करण्यात यावं, कशा प्रकारचं विधान वाटतं? नाही, मला असं वाटतं एक हिंदीमध्ये चांगली म्हण आहे, बूंद से गई सो हौद से नहीं आती है।